ला यश आलेलं आहे। दरम्यान आणखीन सुरक्षा यंत्रणांकडून काय माहिती मिळते दीपाली? नक्कीच सध्या आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते आणि आग आता विझवण्यात आले। या ठिकाणी अँब्युलन्स जी आहे ती दाखल आहे आणि प्रत्येक ठिकाणी जे गिरगाव चौपाटीवर प्रवेशद्वार होते ते देखील हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे। थोड्याच वेळापूर्वी त्यातला एक प्रवेशद्वार जो आहे तो खाली कोसळला आणि त्या ठिकाणी देखील एक गोंधळ उडाला। त्यामुळे सध्या पोलिसांना गिरगाव चौपाटीवर ठिकठिकाणी खबरदारी घ्यावी लागते। या ठिकाणी आणखी काही नागरिक जे आहेत ते उपस्थित आहेत, तसंच काही सेलिब्रिटी देखील अजूनही गिरगाव चौपाटीवर असल्याचं कळतंय आणि पोलीस यंत्रणा जी आहे ती देखील या ठिकाणी संपूर्ण खबरदारी घेतेय। नक्कीच पोलीस यंत्रणेची आपली काही बातचीत झालीत का? त्यांच्याकडनं या सगळ्या परिस्थितीनंतर वाहतूक व्यवस्थेबद्दल किंवा सुरक्षा यंत्रणेबद्दल आणखीन काही विशेषतः किनाऱ्यावरच्या रस्त्यावर काही यंत्रणा राबवण्यात आली आहे का? ऋषी, अजूनही कोणतेही पोलीस जे आहेत, पोलीस अधिकारी जे आहेत ते अधिकृतपणे प्रसार माध्यमांशी बोलत नाहीयेत। त्यामुळे नेमकी कशा पद्धतीने ही आग लागल्यानंतर या घटनेनंतर हे सगळं स्वरूप जे आहे, इथे खबरदारी जी आहे ती घेण्यात येते याबद्दल कोणती अधिकृत माहिती जी आहे ती अजूनही पोलीस अधिकाऱ्यांकडून कळालेली नाहीये। मात्र ज्या पद्धतीचं या ठिकाणी दृश्य दिसतंय आणि आपण कॅमेरामध्ये जी दृश्य कैद करतोय त्यानुसार नक्कीच जागोजागी जी आहे ती पोलीस यंत्रणा वाढवण्यात आलेली आहे, पूर्ण सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। जसं थोड्या वेळापूर्वी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की गिरगाव चौपाटीच्या अर्ध्या भागावर हा कार्यक्रम सुरू होता, मात्र उर्वरित परिसर जो होता तिथे पर्यटकांना तो परिसर खुला होता, त्यामुळे तिथून पर्यटकांना देखील सध्या बाहेर काढण्यात आलेला आहे। आणि त्याच बाजूला मरीन ड्राईव्हचा जो परिसर आहे जिथे आज तरुणाईची मोठी गर्दी पाहायला मिळत होती व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने, तिथून देखील जी आहे पोलीस यंत्रणा जी आहे ती त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे या आगीच्या निमित्ताने आणि या घटनेनंतर सध्या संपूर्ण नरिमन पॉइंटचा हा जो परिसर आहे, गिरगाव चौपाटीचा जो परिसर आहे तो संपूर्णपणे पोलीस यंत्रणेच्या खाली आहे आणि पोलिसांच्या निरीक्षणातच या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या सध्या पार पडतात। नक्कीच दीपाली, तुझ्याशी बोलत असतानाच आपण एकाच वेळी दोन्ही दृश्य दाखवतोय। आग विझवण्यात यश आलं आणि आग नेमकी कशी लागली, आगीनं कसा नेमका पेट घेतला, या दोन्ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। या क्षणी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना अग्निशमन यंत्रणेला यश मिळालंय, पण तिथे बघ्यांची गर्दी आता पुन्हा वाढायला सुरुवात झाली समजते, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच ऋषी, कारण आपण या ठिकाणी पाहू शकतो की ज्या पोलिसांचा ताफा सर्वप्रथम खूप मोठा आहे, पोलीस यंत्रणा या ठिकाणी जागोजागी पाहायला मिळते। पोलीस अधिकारी असतील तसंच प्रसार माध्यमांना देखील या ठिकाणी थोडा जे रेस्ट्रिक्शन्स आहेत, निर्बंध जे आहेत ते लावण्यात आलेत आणि एका काही विशिष्ट अंतरावर प्रसार माध्यमांना परवानगी देण्यात आली आहे। मात्र बघ्यांची गर्दी जी आहे ती देखील या ठिकाणी आहे, जी व्हॉलेंटियर्स ठिकठिकाणी या ठिकाणी उभे होते त्यांची गर्दी या ठिकाणी आहे। शिवाय जागोजागी संपूर्ण परिसरात ज्या खुर्च्या लावण्यात आल्या होत्या त्या काढण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे ते कर्मचारी या ठिकाणी आपल्याला त्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि संपूर्ण जो स्टेज या ठिकाणी तयार करण्यात आला होता, हा संपूर्ण जो सेट आहे तो सध्या हलवण्याचं काम, ते काढण्याचं काम सुरू आहे। 5 प्रवेशद्वार या ठिकाणी होते, ते प्रवेशद्वार आता काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय। बॅरिगेड जे पोलिसांनी लावलेत ते काढण्याचं काम सुरू आहे आणि हे सगळं काम सध्या या ठिकाणी सुरू असल्यामुळे आपल्याला ही जी गर्दी आहे, गर्दीचं जे दृश्य आहे ते पाहायला मिळतंय। नक्कीच दीपाली, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा सगळा शो होता, हा दिमागदार होता, या शोमुळे एक फार मोठी गोष्ट घडणार होती, गुंतवणुकीची ही सगळी गोष्ट घडणार होती। मात्र आता या आगीच्या दुर्घटनेनंतर अतिशय चुकीचा मेसेज गेला असण्याची शक्यता आहे। अर्थात महाराष्ट्र आहे, राजकारण तेवढ्याच दिमागात होणार आहे। या उद्याचा दिवस या सगळ्या गोष्टीवर कसा अवलंबून असेल, काय सांगशील? नक्कीच ऋषी, हा अभिमानाचा क्षण होता सगळ्यांसाठीच, महाराष्ट्रासाठी हा इव्हेंट खूप मोठा होता आणि म्हणूनच या घटनेनंतर आता त्याचे पडसाद जे आहेत ते नक्कीच उमटणार आहेत। आपण म्हणू शकतो राजकीय वळण देखील याला लागू शकतं, विरोधक याचा फायदा घेऊ शकतात उद्या आणि तशाच प्रतिक्रिया काहीशा आपल्याला पाहायला मिळतील। कारण मेक इन इंडियाचं जोरदार प्रमोशन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलं होतं, या निमित्ताने महाराष्ट्रात रोजगार निर्मिती किती मोठ्या प्रमाणात होईल हे वारंवार सांगितलं जात होतं। किंबहुना हा कार्यक्रम कालपासून सुरू झाला, मात्र याची चर्चा आपण गेल्या 3 ते 4 महिन्यापासून करतो
करतोय आणि खास करून गिरगाव चौपाटीमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारने परवानगी मागितली होती आणि ती परवानगी मिळाली देखील होती। त्यामुळे आता जे गालबोट लागलेलं आहे, जी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे, त्याचं नक्कीच उत्तर राज्य सरकारला द्यावं लागणार आहे। मुख्यमंत्र्यांना एक ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे आणि या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे। जी आयोजकांची जी कंपनी होती त्यांनी अग्निशमन दलाच्या दृष्टीने आग लागण्याच्या दृष्टीने काही सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती का? आयोजक इथे मोठ्या प्रमाणात होते, पोलिसांचा ताफा होता, मात्र सेट ज्या ठिकाणी होता, जिथे सगळे प्रमुख पाहुणे बसणार होते, त्या ठिकाणी जर आग लागली तर काही खबरदारी घेण्यात आली होती का या ठिकाणी? याची चौकशी होणं गरजेचं आहे। ही आग कशी लागली, याचं कारण काय, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे, मात्र हे तात्काळ करणं गरजेचं आहे आणि याचं उत्तर नक्कीच राज्य सरकारला द्यावं लागणार आहे। नक्कीच याचं उत्तर राज्य सरकारला द्यावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यानंतर कदाचित राजकारण होईल, वादावादी होईल, हे सगळं मान्य आहे, पण महाराष्ट्राने एक या निमित्तानं गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या निमित्तानं येणाऱ्या अफवा या फिरवू नका, कारण यातनं होणारी गुंतवणूक ही महाराष्ट्रातल्या हजारो नाही लक्षावधी बेरोजगार हातांना काम देणारी ठरली असती। कदाचित ती ठरेलही, पुढचे 8 दिवस आहेत, पण आपण महाराष्ट्रातल्या त्या बेरोजगार हातांचा विचार करूया आणि या दुर्घटनेला राजकीय रंग देऊ नका। झी मीडियातर्फे आवाहन करण्यात येते, कुठल्याही अफवा फैलावू नका। ही दोन्ही दृश्य पाहतोय, आग लागली आणि आग विझवण्यात कशा पद्धतीनं यश मिळालंय ते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।